नमस्कार मित्रांनो, PRC मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी पुन्हा एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, याच्यामध्ये पदाचं नाव असेल, शैक्षणिक अर्हता असेल, अर्ज करण्याची पद्धत असेल, वयाची अट असेल, निवड प्रक्रिया असेल, पदसंख्या किती आहेत, नोकरीचे ठिकाण काय असणार आहे आणि अर्ज फी किती असणार आहे, अर्ज सादर करण्याचा कालावधी, अधिकृत वेबसाईट म्हणजे तुम्हाला कोणत्या वेबसाईटवरती अर्ज करायचा आहे, ही जाहिरात कोणत्या वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे आणि वेतन असेल म्हणजेच पगार असेल, ही जी संपूर्ण माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे इथे बघू शकता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या प्राधिकरणामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि इथे बघू शकता, महाराष्ट्र शासन अंगीकृत म्हणजे हे जे प्राधिकरण आहे हे परिपूर्ण महाराष्ट्र शासनाचं आहे. त्याच्यामुळे ही पदभरती पूर्णपणे शासनाची असणार आहे. याच्यामध्ये बघू शकता, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण विकास प्राधिकरण पदभरती. आणि ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिचा दिनांक बघू शकता, 18 फेब्रुवारी 2026 या रोजी प्रसिद्ध झालेली आहे. इथे बघा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ, गट ब, गट क या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती प्रक्रियेद्वारे भरण्याकरिता प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून 18 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 पासून दिनांक 20 मार्च 2026 पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर मित्रांनो, हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला. ही पदभरती सरळ सेवेने भरली जाणार आहे आणि अर्ज कधीपासून करायचा आहे तर 18 फेब्रुवारी ते 20 मार्च 2026 पर्यंत अर्ज करायचा आहे आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला. भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण विकास प्राधिकरणाच्या mmrda.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत. म्हणजे तुमचा हा पण मुद्दा इथे क्लिअर झाला. ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यायची आहे, नंतरच अर्ज करायचा आहे. हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला. ही जी जाहिरात आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला. इथे पदांचं तपशील दिलेलं आहे. इथे पदाचं नाव सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापते. दुसरं पद जे आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेल पद. तिसरं पद आहे सहाय्यक अभियंता श्रेणी 1 संकेत व दूरसंचार उपनियोजक. अशा प्रकारे पदांची नावे दिलेली आहेत. इथे बघू शकता, उपलेखापालसुद्धा पद आहे, लघु टंकलेखकसुद्धा, भूमापकसुद्धा, संगणक तंत्रज्ञ. अशा प्रकारे तुम्ही ही पदांची माहिती बघून घ्यायची आहे. तुमचं शिक्षण कुठंपर्यंत झालेलं आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र होणार आहे ते तुम्ही पूर्णपणे बघून घ्यायचं आहे, नंतर अर्ज करायचा आहे. आणि ही जी सर्व पदे आहेत यांच्यासाठी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी मिळणार आहे. तर हा पण तुमचा मुद्दा क्लिअर झाला असेल. तुम्हाला वेतन 7व्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे आणि कोणत्या पदासाठी किती पदसंख्या आहे त्याची माहिती त्यांनी इथे दिलेली आहे, ही तुम्ही बघून घ्यायची आहे. हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल. आणि परीक्षेसाठी जे ऑनलाईन प्रवेशपत्र आहे आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तुम्हाला जे प्राधिकरणाची जी वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे, याच्यावर नंतर कळविण्यात येईल. जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला या वेबसाईटवरती वेळोवेळी भेट द्यायची आहे. हा पण मुद्दा तुम्ही क्लिअर करून घ्या. तुमची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, हा पण मुद्दा तुम्ही क्लिअर करून घ्या. इथे बघू शकता, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक म्हणजे तुमची परीक्षा ऑनलाईन होणार आहे. इथे बघा, मुंबई महानगर प्रदेश विकास
प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ, ब, क या संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांचा सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचा तपशील आणि त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता, कोणत्या पदासाठी अनुभव कसं असणार आहे याची माहिती पूर्ण त्यांनी दिलेली आहे. याच्यामध्ये बघू शकता सहाय्यक अभियंता श्रेणी 1 हे जे पद आहे याच्यासाठी कोणत्या पदासाठी कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत याची माहिती पूर्णपणे त्यांनी दिलेली आहे. तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुमचं शिक्षण किती झालं आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र ठरू शकता हे तुम्ही बघून घ्यायचं आहे. नंतरच तुम्ही अर्ज करायचा आहे. अशा प्रकारे त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. इथं बघू शकता उपलेखापाल जे पद आहे त्याच्यामध्ये कोणत्या पदासाठी कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ती माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये 33 पदे आहेत. एकूण रिक्त पदे 33 आहेत. आणि या पदासाठी उपलेखापाल जे पद आहे याच्यासाठी शैक्षणिक अर्हता बघू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असावी. हा मुद्दा तुमचा क्लिअर करून घ्या. तुम्हाला वाणिज्य शाखेमध्ये 60% गुण कंपल्सरी आहेत उपलेखापाल या पदासाठी जर अर्ज करायचा असेल तर. आणि जे मागासवर्गामध्ये उमेदवार असतात, SC ST किंवा इतर मागासवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी इथे बघू शकता मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता वाणिज्य शाखेतील पदवी किमान 55% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे जे मागासवर्गामध्ये असतात त्यांच्यासाठी फक्त वाणिज्य शाखेमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि 55% गुण कंपल्सरी आहेत. आणि त्याच्यामध्ये MSCIT सुद्धा तुमची कंपल्सरी असणार आहे. इथे बघू शकता इतर अर्हता MSCIT आणि अनुभव. वाणिज्य शाखेच्या पदवीनंतर शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्वायत्त संस्था किंवा व्यावसायिक संस्थेमधील लेखावित्तीय कामाचा 3 वर्षाचा अनुभव. म्हणजे जे उपलेखापाल जे पद आहे याच्यासाठी तुम्हाला 3 वर्षाचं अनुभव प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. हा पण मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल. अशा प्रकारे तुम्ही कोणत्या पदासाठी पात्र आहात, तुमचं शिक्षण किती आहे ती पूर्ण माहिती बघून घ्यायची आहे. तुमची कॅटेगरी बघून घ्यायची आहे. तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत ती माहिती पूर्णपणे बघून घ्यायची आहे. नंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. इथे बघू शकता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच आपण त्याला TCS म्हणतोय. ही जी परीक्षा आहे तुमची TCS मार्फत घेतली जाणार आहे. इथं त्यांनी स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे. इथे बघू शकता अर्ज भरताना एखादा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्यास किंवा तशी परिस्थिती उद्भवल्यास उमेदवारांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच त्याला आपण TCS म्हणतोय त्यांनी जो क्रमांक दिलेला आहे या क्रमांकावर संपर्क साधावा कार्यालयाने वेळेत. म्हणजे हा पण मुद्दा तुमचा क्लिअर करून घ्या. ही परीक्षा तुमची TCS मार्फत घेतली जाणार आहे. या पदांसाठी परीक्षा शुल्क कसं राहणार आहे तर इथे बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी राहणार आहे. आणि मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग म्हणजे मागास प्रवर्गातील उमेदवार आणि अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये फी राहणार आहे. आणि खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी राहणार आहे. आणि जे माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहणार आहे. अशा प्रकारे परीक्षा शुल्क राहणार आहे मित्रांनो. तर इथे बघा परीक्षेचं स्वरूप कसं राहणार आहे तर याच्यामध्ये मराठी विषय, इंग्रजी विषय, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषय या 5 विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. याच्यामध्ये हा जो तांत्रिक विषय आहे हा प्रत्येक पदांसाठी लागू राहणार नाही. जे तांत्रिक कॅटेगरीमध्ये जे पद येतं आहे त्याच्यासाठीच तो विषय लागू राहणार आहे. कारण इथे बघू शकता हे जे लघु टंकलेखक विषय आहे याच्यासाठी फक्त मराठी विषयासाठी 15 आणि इंग्रजीसाठी 15 आणि सामान्य ज्ञानसाठी 15 आणि बौद्धिक चाचणीसाठी 15 आणि इथे तांत्रिक विषय जो आहे याच्यासाठी प्रश्न विचारलेले नाहीत. म्हणजे हा तांत्रिक विषय सगळ्या पदांसाठी कंपल्सरी नाही. अशा प्रकारे परीक्षेचे स्वरूप राहणार आहे. या पदांसाठी वयोमर्यादा कशा प्रकारे राहणार आहे तर इथे बघू शकता किमान वयोमर्यादा आणि इथे कमाल वयोमर्यादा.
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे, म्हणजे ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झाली त्या दिवसापर्यंत तुम्ही जर खुल्या प्रवर्गामधून अर्ज करणार असाल तर तुम्हाला 18 वर्षे पूर्ण झालेली असावीत कमीत कमी, आणि 38 वर्षापर्यंत तुम्ही खुल्या प्रवर्गामधून अर्ज करू शकता. जर तुम्ही मागास प्रवर्गामध्ये मोडत असाल तर तुम्ही 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता, आणि जर तुमच्याकडे एखादं खेळाडूचे प्रमाणपत्र असेल तरीसुद्धा तुम्ही 43 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. तुम्ही दिव्यांग, माजी सैनिक किंवा भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असाल तर तुमच्यासाठी सुद्धा 45 वर्षापर्यंत अर्ज करण्यासाठी सवलत देण्यात आलेली आहे. आणि जे फक्त दिव्यांग उमेदवार असतात त्यांच्यासाठी सुद्धा 45 वर्षापर्यंत सवलत आहे. आणि पदवीधर अंशकालीन उमेदवार, इथे बघू शकता, पदवीधर अंशकालीन उमेदवार हे सुद्धा 55 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. अशा प्रकारे या पदांसाठी ही वयोमर्यादा आहे. इथे हा मुद्दा बघू शकता, परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे तुमची जी परीक्षा होणार आहे ती कॉम्प्युटरवरती ऑनलाईन होणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात घेतली जाणार आहे. हा मुद्दा मी तुमचा सुरुवातीलाच क्लिअर केलेला आहे. आणि नोकरीचं जे ठिकाण आहे ते मुंबईमध्येच नोकरीचं ठिकाण राहणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही प्रसिद्ध झालेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जी महत्त्वाची माहिती आहे या जाहिरातीची ती आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी बारीक सारीक माहिती आहे ती तुम्ही, एखादा मुद्दा तुमचा जर सांगायचा राहून गेला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारायचा आहे, त्याला आम्ही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. कारण व्हिडिओ भरपूर मोठा होतो आहे, त्याच्यामुळे जी महत्त्वाची माहिती आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, हा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे आणि आपल्या PRC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सबस्क्राईब करून ठेवायचं कारण म्हणजे मित्रांनो, आपल्या या PRC मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपण सरकारी भरतीविषयी वारंवार माहिती देत असतो. एखादी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली तर लगेच आम्ही तुमच्यापर्यंत त्याचा व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याची माहिती देत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला जर लगेच एखाद्या सरकारी भरतीची अपडेट मिळवायची असेल तर तुम्ही या PRC मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला शेअर करायचं आहे, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.